नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पूनम तिरमलेच किचन. हे एक रेसिपी चॅनल आहे आणि मी तुमच्यासाठी घेऊन येत असते नवनवीन रेसिपीज घरच्या घरी बनवण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता, आज मी झणझणीत अशी माशाची भाजी बनवलेली आहे, ज्याला आपण मच्छी करीसुद्धा म्हणतो, कालवणसुद्धा म्हणू शकतो फ्रेश माशांचं. तर आज आपण फ्रेश माशांचं झणझणीत कालवण किंवा माशाचा रस्सा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. हे फ्रेश मासे आहेत, जे पांढऱ्या नदीचे मासे आहेत आणि याचं कालवण मी आज बनवलेलं आहे. सुरुवातीला आपण तवा ठेवायचा आहे, त्याच्यावर ही जी चणा डाळ असते त्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर अंदाजे जेवढे मासे आहेत तेवढी मी चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजेच जेवढे माशांसाठी चणा डाळ आवश्यक आहे तेवढी. तर साधारणतः 50 ग्रॅम ही चणा डाळ असेल. त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित भाजून घेऊन त्याला आपण जे कालवण आहे त्याच्या चटणीनंतर आपण हे भाजीमध्ये टाकणार आहोत. याच्यामुळे काय होतं, आपलं जे कालवण आहे किंवा माशाचा जो रस्सा आहे तो थोडा जाडसर होतो किंवा थिक बनतो, पाण्यासारखं दिसत नाही. तर हे बघताय तुम्ही, छान पद्धतीने आपण हे जे चण्याची डाळ आहे तर तिला आपण भाजून घेतलेलं आहे. भाजून घेतल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून तिला थंड होऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर छान एका ताटलीमध्ये काढून त्याला थंड होऊ द्यायची आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता एक खलबत्ता मी इथे घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये लसूण, आवश्यकतेनुसार आपल्याला लसूण घ्यायचं आहे. लसूण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि लसूण व्यवस्थित याचं पेस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तिथे आवश्यकतेनुसार आपण चटणी टाकायची आहे, म्हणजेच लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर जरा बरीच टाकायची, म्हणजेच स्वाद हा झणझणीत लागतो. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर थोडासा इथे मी गरम मसाला वापरते आणि ह्या चटणीला छान असं बारीक आपण तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 पडी तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गरम तेलामध्ये जी आपण चटणी बनवलेली होती ती चटणी आपल्याला तिथे टाकायची आहे आणि त्याला व्यवस्थित चटणी शिजते तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवर. तोपर्यंत शिजवायची जोपर्यंत चटणी व्यवस्थित शिजून त्याला तेल सुटत नाही. आणि त्याच्यानंतर आपण जे फ्रेश मासे धुवून कट केलेले होते, ज्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेले होते आधी, ते आपण चटणीमध्ये टाकायचे आहेत. तुम्ही पाहू शकता, अगदी सुंदर असे मासे हे दिसत आहेत आणि त्यांना जास्त खाली वर न करता फक्त त्यांना त्या चटणीमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे आणि त्यांना व्यवस्थित शिजू द्यायचं. वाटल्यास वरून आपण त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. 2 ते 3 मिनटं शिजल्यानंतर आपण त्यांना बघून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित परतून झालेले आहेत जवळजवळ. वरून गार्निशसाठी आपण छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, ज्याच्यामुळे माशाच्या रस्स्याला छान अशी चव येत असते. जे कालवण आहे ते खूप सुंदर लागतं. आणि तुम्ही पाहू शकता, 2 ते 3 मिनटंच फक्त आपण माशांना फ्राय केलेले आहेत. जास्त आपण त्यांना फ्राय करायचे नाही तर मग ते जास्त शिजतात आणि त्याचे जे काटे आहेत ते रश्श्यामध्ये उतरतात. तर असं न करता फक्त व्यवस्थित मंद आचेवर त्यांना खालीवर करून घ्यायचं आहे आणि चटणीमध्ये छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे. जवळजवळ हे मासे आता आपले फ्राय झालेले आहेत. कालवण आपलं तयार आहे. त्याच्यानंतर आपण जे चण्या डाळीचं जे पावडर बनवलेलं होतं, आपला जो रस्सा आहे तो थोडासा जाडसर यावा, थिक यावा,
याच्यासाठी आपण ते डाळीचं मिश्रण इथे टाकायचं आहे आणि नंतर छान परतून घेतल्यानंतर त्याला आपण गरम पाणी पाहिजे तेवढं आपण रश्श्यासाठी गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ